फोंड्याच्या मर्दनगडाची पुरातत्व खात्यात नोंद करात. इतिहास मोगी, हिंदू मोगी आणि कांय NGOनी परतून गोंय सरकाराकडे मागला. फोंडेचो मर्दनगड किल्लो संभाजीराजे भोसलेन बांदिल्लो. फाटल्या 2 महिन्यां सावन आमी ह्या ऐतिहासीक सुवातेची फाटपुरवण करत आयल्यात. लोकांचोय बरो प्रतिसाद मेळपाक लागला. ह्या किल्ल्याची अजून नोंद जावंक ना. थंयचे देऊळ आणि किल्ल्याचे कांय भाग कोसळ्ळा. महाराष्ट्रांतल्यान कांय जाण येवन हे सुवातेची नितळसाण करतात अशें तांणी सांगले. मर्दनगड हा अत्यंत दुर्लक्षित असलेला गोव्यातील किल्ला फोंडा येथे आहे. तर ह्या किल्ल्याच्या संदर्भात आपण बघतोय की गेली कित्येक वर्ष इथले शिवप्रेमी असू देत किंवा वेगवेगळ्या संघटना त्या गडावर जाऊन त्या ठिकाणी वार्षिक त्या गडाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्नरत होते. परंतु एक भाग लक्षात आला की ह्याला कुठेही शासकीय दरबारी याची नोंद नसल्यामुळे याच्या संवर्धनासाठी आपण बघतोय की इतक्या वर्षांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिथली अवस्था जी पूर्णतः अध्वस्त अवस्थेमध्ये दिसायला आली. त्या ठिकाणी जे मंदिर आहे तर ते ध्वस्त परिस्थितीत आहे. त्या ठिकाणी जो निशाण बुरुज आहे तो सुद्धा पूर्णतः ध्वस्त स्थितीत आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सत्य इतिहास काय आहे त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. ऐतिहासिक धरोहर आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मर्दनगड संवर्धन समिती मागच्या 2 महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आली आणि त्या माध्यमातून ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं हा एक विषय घेऊन आपण काही प्रयत्न सुरू केले. या संदर्भात आपण फोंड्यामध्ये या संदर्भातले जे शिवप्रेमी आहेत या विषयाला धरून जे कार्य करणारे अशांची एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीतून पुढे ठरलं की ह्या माध्यमातून आपण सगळ्यांनी संघटितपणे कार्य करूया. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या आमदारांना मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. आणि आपल्याला माहित असेल की आताच्या झालेल्या विधानसभेमध्ये हा विषय वास्को येथील आमदार श्री कृष्णादाजी साळकर यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. या निमित्त आपण सर्वप्रथम मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने दाजी साळकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय याचं गांभीर्य लक्षात घेऊन या इतिहासाचं संवर्धन होण्याची आवश्यकता आहे याची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी हा विषय त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडला. त्या ठिकाणी एक प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी सादर केलं आणि त्याला उत्तर देताना इथले आर्किओलॉजीचे मिनिस्टर माननीय श्री सुभाष फळदेसाई यांनी त्या किल्ल्याचं आपण संवर्धन करू अशा प्रकारची त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि गोव्यातील जवळजवळ 40ही आमदारांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे की हा ऐतिहासिक किल्ला जो आहे जो गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित होता, जवळजवळ 300 वर्ष होऊन गेली. या 300 वर्षांमध्ये तो उभा राहिला. त्याचं त्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या माध्यमातून तो पूर्णतः ध्वस्त करण्यात आला. परंतु त्याचं ऐतिहासिक जे महत्व आहे तर ते गोमंतकीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आमच्या पुढीला हा ऐतिहासिक वारसा कळला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप मोठा सक्सेस मिळाला. याविषयी आम्ही दोन्ही मंत्री, सर्व गोवा सरकारचं, गोव्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण ह्या कार्यासाठी जो त्या ठिकाणी सगळ्यांनी समर्थन दिलं त्या निमित्ताने आम्ही त्यांचे सगळ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो. या माध्यमातून आमची सरकारकडे मागणी आहे की हा जो ऐतिहासिक किल्ला आहे की आता संवर्धनाच्या दृष्टीने जी पहिली प्रक्रिया आहे की याचा इतिहास शोधून काढून त्याचं एक नोटिफिकेशन गोवा सरकारने लवकरात लवकर सादर करावं आणि याच्या संवर्धनाची पुढची प्रक्रिया आरंभ करावी. आणि त्याचबरोबर या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास जो आहे तर तो आमच्या पुढच्या पिढीला कळण्यासाठी पाठ्यपुस्तकातून हा इतिहास शिकवला जावा आणि तो पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत केला जावा अशाही प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत. मर्दनगड हा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, धैर्य, शौर्य याचं गोव्यात साक्ष देणारा ही वास्तू आहे. हा किल्ला जवळपास म्हणजे हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांनी बांधलेला हा एकमेव गोव्यातील किल्ला आहे. हा किल्ला पुढे जवळपास 80 वर्ष हा फोंडा प्रांत फोंड्याची ह्या राजधानी म्हणून हा किल्ला मुख्य किल्ला म्हणून राहिलेला आहे. इथं अनेक पुढे घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या ऐतिहासिक आहेत. आणि हा सगळा इतिहास हा गोवा राज्याचा इतिहास आहे. हा इतिहास हा गोव्याच्या लोकांचा इतिहास